लास्ट टाइम आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असते वेव्हचे वेगवेगळे टाईप्स बघितले, 2 टाईप्स वेव्हचे बघितले. एक होती ट्रान्सफर्स वेव्ह आणि एक लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ओके, आता ही वेव्ह जेव्हा ट्रॅव्हल होते किंवा प्रोग्रेस होते तर काय मीडियम थ्रू प्रोग्रेस होते. ओके, समजा मीडियम जर चेंज होत असेल, समजा आपलं लाईट वेव्ह आहे, सो लाईट वेव्ह ट्रॅव्हल करते ओके इन एअर मीडियममधून सुरुवातीला ट्रॅव्हल करत असेल आणि एक असं डिस्टन्सवर समजा इथे एक ग्लास स्लॅब आपण ठेवू. ओके, म्हणजे ग्लासचं मीडियम चेंज होते. एअर मीडियमचं इथे ग्लास मीडियम किंवा त्याला म्हणूया हे असेल तुमचं रेअरर मीडियम आणि इथे तुमचं डेन्सर मीडियम. येस, सो मीडियम चेंज होते, त्याच्यामुळे काय होईल ही वेव्ह पार्शियली रिफ्रॅक्ट होईल, म्हणजे थोडी वेव्ह तुमची ग्लासमधून पास होईल, रिफ्रॅक्ट होईल आणि मीडियम चेंज झाल्यामुळे मीडियम चेंज झाल्यामुळे थोडीफार वेव्ह म्हणजे थोडीशी त्याची जी एनर्जी असेल, थोडीफार इंटेन्सिटीची वेव्ह काय होईल रिफ्लेक्ट होईल बॅक. ओके, तिचा जो पाथ असेल, तिचं जे डायरेक्शन असेल ती चेंज होईल, पुन्हा सेम मीडियममध्ये ती रिफ्लेक्ट होईल. सो हे होऊ शकतं मीडियम चेंज झाल्यावर, रेअरर मीडियमपासून डेन्सर मीडियममध्ये जर तुमची वेव्ह पास होत असेल किंवा डेन्सर मीडियममधून रेअरर मीडियममध्ये जर तुमची वेव्ह काय होत असेल प्रोग्रेस होत असेल. ठीक आहे, सो आता हे रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह आपल्या दोन्ही टाईप्ससाठी बघायचे, ट्रान्सफर वेव्हसाठी आणि लॉन्जिट्युडिनल वेव्हसाठी. सो फॉर ट्रान्सफर्स वेव्ह, येस, व्हॉट इज द रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह? द प्रोग्रेसिव्ह वेव्ह when traveling through a medium, rarer medium to denser medium, so it reflects back, okay, it reflects back from the boundary of this denser medium or boundary of two mediums. Okay, ती एकदम पार्शियली रिफ्लेक्ट होऊ शकते किंवा सेम इंटेन्सिटीची पण रिफ्लेक्ट होऊ शकते किंवा कमी इंटेन्सिटीची, जेवढी इंटेन्सिटी या वेव्हची असेल त्याच्यापेक्षा कमी इंटेन्सिटीची वेव्ह रिफ्लेक्ट होऊ शकते. आता ती कशा प्रकारे रिफ्लेक्ट होईल, ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला ट्रान्सफर्स वेव्ह फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया ट्रान्सफर्स वेव्हसाठी. सो ट्रान्सफर्स वेव्हसाठी जर आपण एक समजा एक स्ट्रिंग घेतली, एक लॉंग स्ट्रिंग घेतली आणि ती अटॅच केली इथे डेन्सर मीडियम, म्हणजे एखादं रॉड वगैरे असेल ती रॉडला अशी अटॅच केली. ठीक आहे, सो काय होईल आता ही जी स्ट्रिंग आहे ती असेल तुमची रेअरर मीडियम आणि रॉड असेल तुमचा डेन्सर मीडियम. येस, ह्याची डेन्सिटी काय, स्ट्रिंगची डेन्सिटी कम्पॅरेटिव्हली रॉडपेक्षा कमी आहे. ओके, सो हा रेअरर मीडियम होईल आणि हा तुमचा काय होईल डेन्सर मीडियम. सो डेन्सिटीनुसार त्याचं मीडियम चेंज होतं. ओके, आता अटॅच केल्यानंतर काही वेळाने आपण काय केलं, ह्या स्ट्रिंगला असं जर्क दिला. ओके, ए पॉईंट अशी लॉंग स्ट्रिंग आहे, जर जर्क या ए पॉईंटला आपण जर्क दिला तर काय होईल, एक असं इथे समजा क्रस्ट असा फॉर्म होऊ शकतो आणि हा क्रस्ट काय होईल ट्रॅव्हल होईल इथून ए पॉईंटपासून बी पॉईंटपर्यंत. येस, आता बी पॉईंटपर्यंत हा जर पोचला, ओके, क्रस्ट जर बी पॉईंटपर्यंत पोचला तर काय होईल मीडियम चेंज होते. या पॉईंटला बी पॉईंटला मीडियम चेंज होते, इकडे तुमचं रेअरर मीडियम आहे, इकडे डेन्सर मीडियम. सो मीडियम चेंज झाल्यामुळे काय होते तर ही जी वेव्ह आहे ती पुन्हा रिफ्लेक्ट होते, कारण डेन्सर मीडियम असल्यामुळे ती रिफ्लेक्ट होईल. सो रिफ्लेक्ट होईल आणि इकडे आपल्याला असं रिफ्लेक्टेड वेव्ह मिळेल. ठीक आहे, रिफ्लेक्टेड वेव्ह मिळेल. सो आपण डिस्कशन नंतर करू की आता ही जी डायरेक्शन आहे, डायरेक्शन म्हणजे आपल्याला सुरुवातीला क्रस्ट मिळाला आहे आणि जेव्हा ती रिफ्लेक्ट होते सो रिफ्लेक्ट झाल्यानंतर आपल्याला काय मिळालं तर टफ मिळालं. ओके, सो का असं होतं ते नंतर डिस्कस करूया, बट अजून एक एक्झाम्पल बघूया. येस, सो समजा आता इथे सेम आपण अरेंजमेंट सेम आहे, ए पॉईंटपासून आपण आणि इकडे रॉड आहे, रॉडला तुम्ही अटॅच केले, पुन्हा जर्क दिला तुम्ही क्रस्टचा. ओके, पण बी पॉईंटला आपण थ्रेड डायरेक्टली किंवा ही स्ट्रिंग डायरेक्टली अटॅच न करता हा रिजिड सपोर्ट आहे. ओके, अजून एक अशी रिंग तिथे लावायची आहे.
ओके, रिंग अटॅच करायची आणि त्याला तो थ्रेड काय करायचा, अटॅच करायचा. सो जेव्हा आपण जर्क देऊ तर जर्क पास होईल, समजा आपली वेव्ह पास होईल आणि ही रिंग जी आहे, ओके, सो ही जी एनर्जी ती सगळी रिंगला मिळेल आणि रिंग काय होईल तर मुव्हेबल रिंग आहे. ही रिंग काय मुव्हेबल आहे. ओके, सो ती जर्क दिल्यामुळे तिला पण जर्क होईल आणि ती मूव्ह होईल. पण जेव्हा रिफ्लेक्टेड वेव्ह आपल्याला मिळेल, रिफ्लेक्टेड वेव्ह मिळेल, ती पुन्हा आपल्याला क्रस्ट असेल. अजून एक एक्झाम्पल आहे, जर आपण हा रिजिड सपोर्ट न लावता 2 वेगळ्या प्रकारचे थ्रेड घेतले, म्हणजे एक हेवी थ्रेड घेतला, हेवी स्ट्रिंग घेतली आणि एक कमी हेवी म्हणजे लायटर स्ट्रिंग घेतली. समजा इकडे आपण अटॅच केली हेवी आणि ह्या ए पॉईंट पासून किंवा बी पॉईंट पासून इकडे एक लायटर स्ट्रिंग अशी अटॅच केली. लायटर स्ट्रिंग आपण केली. जेव्हा आता ही फर्स्ट केस आपण कन्सिडर करूया. फर्स्ट केसमध्ये काय होते, ए पॉईंटला आपण जर्क दिलाय, ओके, त्याच्यामध्ये इथे क्रस्ट फॉर्म झालाय. आता हा क्रस्ट फॉर्म झाल्यामुळे तो काय करतो, हे जे थ्रेडचे पार्टिकल्स आहेत त्यांना अपवर्ड डायरेक्शनला पुल करतो, म्हणून इथे क्रस्ट फॉर्म होतो आणि तो क्रस्ट पुढे ट्रॅव्हल करतोय किंवा प्रोपॅगेट होतो, ओके, किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्ह तिथे फॉर्म होते. आता ही प्रोग्रेसिव्ह वेव्ह बी पॉईंटला आल्यानंतर हे जे सगळे पार्टिकल्स आहेत थ्रेडचे किंवा स्ट्रिंगचे, तर ते पार्टिकल्स काय करतील, ही जी एनर्जी आहे किंवा फोर्स आहे तो बी पॉईंटला पुश करतील, अप्लाय करतील आणि त्यामुळे या बी पॉईंटचे जे पार्टिकल्स आहेत किंवा हा बी पॉईंट आहे तो पण अपवर्ड डायरेक्शनला पुल करायचा प्रयत्न करेल. बट आपल्याला माहिती आहे डेन्सर मीडियम असल्याबरोबर पण हा रिजिड सपोर्ट कसला आहे, रिजिड आहे. सो रिजिड बॉडी असल्यामुळे तिचे काही पार्टिकल्स मूव्ह होणार नाही किंवा ती हा बी पॉईंट मूव्ह होऊ शकणार नाही. मग तो काय करेल, इक्वल बट अपोजिट फोर्स या सगळ्या पार्टिकल्सवर किंवा या थ्रेडवर अप्लाय करेल बाय न्यूटन्स थर्ड लॉ. येस, आणि मग त्याच्यामुळे काय होतं, हा जो आपला क्रस्ट इथे बी पॉईंटला पोचला आहे त्याला अपोजिट फोर्स, इक्वल बट अपोजिट फोर्स लागल्यामुळे त्या क्रस्टचं फॉर्मेशन कशामध्ये होतं, तुमच्या ट्रफमध्ये. ओके, सो तुम्हाला ही रिफ्लेक्टेड वेव्ह मिळते, ती जस्ट अपोजिट मिळते तुमच्या या प्रोपॅगेटिंग किंवा प्रोग्रेसिव्ह वेव्हची. ठीक आहे, सो जर तुमचं ट्रफ इकडे मूव्ह होत असेल तर मग रिफ्लेक्टेड वेव्ह आपल्याला क्रस्ट मिळेल, म्हणजे अपोजिट आपल्याला तिथे अँगल मिळतोय किंवा फेज मिळतोय तुमच्या या वेव्हचा. सो फेज डिफरन्स इथे किती आहे, पाय एवढा फेज डिफरन्स आहे. ओके, फेज डिफरन्स इथे फॉर्म होतोय, तो किती असेल, पाय किंवा 180 डिग्रीचा. ठीक आहे, देन जस्ट आपण ही सेकंडवाली कंडिशन कन्सिडर केली. सो सेकंडवाल्या कंडिशनमध्ये काय केलं आहे, आपण सेम क्रस्ट अप्लाय केला आहे जर्कमुळे आणि हे पार्टिकल्स असतील स्ट्रिंगचे ते काय होतील, अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होतील, पुल होतील आणि बी पॉईंटवर आल्यावर आता बी पॉईंटला इथे रिजिड बॉडी कोणती आहे, तर हा रॉड आहे. बट ही इथे रिंग लावली, ती पण रिजिड बॉडी आहे, बट तिचं मीडियम या बीपेक्षा कमी डेन्सर आहे. ठीक आहे, त्यामुळे ही आणि ही जी रिंग आहे ती काय मुव्हेबल आहे. सो आता हे सगळं जो फोर्स इथे लागेल अपवर्ड डायरेक्शनला, त्यामुळे ही जी रिंग आहे ती अपवर्ड डायरेक्शनला पुल होईल. ओके, अपवर्ड डायरेक्शनला पुल झाल्यामुळे काय होईल, सेम वेव्ह जी अपवर्ड डायरेक्शन क्रस्ट आहे तो क्रस्ट जसाच्या तसा रिफ्लेक्ट होईल. या रिंगमुळे काय, रिंग अपवर्ड डायरेक्शनला मूव्ह होते, त्याच्यामुळे अपोजिट फोर्स तिथे लागणार नाहीये. सेम जी वेव्ह आपली गेलेली आहे, ओके, क्रस्ट ती तशीच्या तशी रिफ्लेक्ट होईल. ठीक आहे, जर इथे ट्रफ आपण दिला तर तो काय होईल, जसाच्या तसा, म्हणजे ही जर वेव्ह अशी असेल, ओके, तर रिफ्लेक्टेड वेव्ह पण कशी असेल, सेम डायरेक्शनला असेल. ओके, म्हणजे इथे जो फेज डिफरन्स मिळतो किंवा फेज अँगल काय दोघांचा पण सेम आहे, इन्सिडंट वेव्ह आणि रिफ्लेक्टेड वेव्हचा. त्याच्यामुळे फेज डिफरन्स किती असणार आहे, फेज डिफरन्स इथे असणार आहे 0. ठीक आहे, सो
आता ह्या दोन कंडिशन झाल्या. काय घेतले आपण नेक्स्ट थर्ड कंडिशनमध्ये? एक हेवी थ्रेड घेतलाय आणि एक लायटर थ्रेड घेतलाय. सो इकडे काय तुमचं डेन्सर मीडियम आहे, इकडे रेअरर मीडियम. देन काय होईल, समजा आपण ह्या डेन्सर मीडियमला किंवा हेवी थ्रेडला असा जर्क दिला, येस, क्रॉस दिला, तर मग रिफ्लेक्टेड ही तुमची इन्सिडंट आहे. ओके, सो रिफ्लेक्टेड वेव्ह कशी असेल, ही डायरेक्शन, राईट. सो रिफ्लेक्टेड वेव्ह सेम असेल, कारण हा बी पॉईंट आहे ना, इथे मीडियम चेंज होते. ह्या बीच्या राईट साईडला रेअरर मीडियम आहे आणि लेफ्ट साईडला काय, हेवी मीडियम किंवा डेन्सर मीडियम. सो ही बी पॉइंटला जर वेव्ह प्रोग्रेस झाली तर इकडे पण तुम्हाला हा जो लायटर थ्रेड आहे त्याला असा जर्क फॉर्म होईल इन सेम डायरेक्शन. ओके, फेज डिफरन्स इथे नसणार आहे, सेम ती वेव्ह पुढे अशी प्रोग्रेस होईल या डायरेक्शनला. बट इथे नॉट ऑल, म्हणजे थोडंसं पार्ट काय गेला इथे पुढे गेलाय, बट त्याचा जो पार्शियल पार्ट, ओके, पार्शियल पार्ट होईल काय होईल, रिफ्लेक्ट होईल. सो तो रिफ्लेक्ट झाल्यामुळे आपल्याला असं पुन्हा एक क्रस्ट तिथे फॉर्म होईल, बट डायरेक्शन त्याची काय असेल, त्याच्या अपोजिटला असेल. सो हा क्रस्ट काय असेल, कमी इंटेन्सिटीचा असेल कम्पॅरेटिव्हली दिस इन्सिडंटपेक्षा. हा काय असेल, कमी इंटेन्सिटीचा असेल. सो दिस इज इन्सिडंट आणि ही काय असेल तुमची रिफ्लेक्टेड. येस, रिफ्लेक्टेड. ठीक आहे. सेम जर आपण आता जी इन्सिडंट वेव्ह आहे ती लायटर जो थ्रेड आहे ना तिला इन्सिडंट वेव्हला जर्क दिला आपण, किंवा लायटर थ्रेडला आपण जर्क दिला, तर काय होईल, इन्सिडंट कशी असेल, इकडे तुमचा बी पॉइंट आहे, हेवी थ्रेड आहे, येस, आणि जर्क तुम्ही दिलाय लायटर मीडियम. ओके, सो ही वेव्ह ट्रॅव्हल होते राईट टू लेफ्ट. ओके, देन तुम्हाला ही तुमची इन्सिडंट आहे, इन्सिडेंट. नाव जेव्हा लायटर मीडियम कडून आपण डेन्सर मीडियम कडे किंवा रेअर मीडियम कडून डेन्सर मीडियम कडे जातो, तेव्हा काय होणार आहे, ही जी वेव्ह आहे ती पुढे जाईल, पण तिची जी डायरेक्शन आहे ती मात्र काय होईल, चेंज होईल. ओके, आणि इथे पण ही रिफ्लेक्ट होईल तुमची, सॉरी नॉट लाईक दॅट, ही तुमची तशी तशी पुढे जाईल, कारण हे जे आता मीडियम बघा इथे रिजिड सपोर्ट होता, त्याच्यामुळे ही जशीची तशी रिफ्लेक्ट झाली, बॅक रिफ्लेक्ट झाली, किंवा तिचं जे डायरेक्शन आहे ती चेंज झाली. पण ह्या कंडिशनला काय होईल, इकडे पण तुमचं डेन्सर मीडियम आहे, ओके, पण ह्या रिजिड सपोर्ट नाही आहे. ठीक आहे, रिजिड सपोर्ट नसल्यामुळे इथे पण तुम्हाला एक जर्क मिळेल किंवा एक क्रस्ट मिळेल, बट जी रिफ्लेक्ट झालेली वेव्ह आहे ना बघा, रेअरर मीडियम कडून डेन्सर, रेअरर कडून डेन्सरकडे. सो तेव्हा काय होईल तुमचं ही जी वेव्ह आहे ती बॅक रिफ्लेक्ट झालेली वेव्ह काय होईल, तिचा अँगल मात्र चेंज होईल किंवा फेज मात्र चेंज होईल. ओके, सो डेन्सरकडून रेअररकडे जाताना, डेन्सरकडून रेअररकडे जाताना इथे बघा, डेन्सरकडून रेअररकडे जाताना फेज चेंज होत नाही आहे. येस, सो डेन्सरकडून सेम रेअररकडे जाताना फेज चेंज होत नाही आहे आणि रिफ्लेक्टेड वेव्हचा पण फेज चेंज होत नाही. बट रेअररकडून डेन्सरकडे, येस, रेअररकडून डेन्सरकडे जाताना काय होतं, फेज तुमचा चेंज होतो, फेज, येस, सॉरी, डेन्सरकडून रेअररकडे, इथे ही डेन्सर आहे ना, सो डेन्सरमधून रेअररकडे जाताना फेज तिथे चेंज होत नाही आहे, पण रेअररकडून डेन्सरकडे जाताना काय होईल, हा रेअरर आहे ना, सो रेअररकडून डेन्सरमध्ये जाताना काय होते, अपोजिट फोर्स ऍक्ट होते, त्याच्यामुळे तुमची डायरेक्शन काय होते, इथे चेंज होते. सो ही रिफ्लेक्टेड वेव्ह तुम्हाला अशी मिळते. येस, सो हे झालं ट्रान्सव्हर्स वेव्हच्या बाबतीत. ओके, 3 आपण कंडिशन बघितल्या. काय होतंय, रेअररकडून डेन्सरकडे जाताना किंवा रेअररकडून डेन्सर मीडियममध्ये जातोय आणि डेन्सरकडून रिफ्लेक्ट होताना तुम्हाला काय मिळतो, फेज डिफरन्स मिळतोय पाय एवढा, म्हणजे तुमची अँगल, फेज अँगल चेंज होते. पण जर डेन्सरकडून रेअररकडे जात असेल तर तुमचा फेज डिफरन्स चेंज होणार नाही. ओके, सो हे लक्षात ठेवा. येस, आता रिफ्लेक्शन इन लॉन्जिट्युडिनल वेव्ह, लॉन्जिट्युडिनल वेव्ह प्रोग्रेसिव्ह वेव्ह असेल तर तिचं रिफ्लेक्शन कसं.
सो सेम आहे, काय व्हायला पाहिजे, मीडियम चेंज व्हायला पाहिजे. डेन्सरमधून तुमची वेव्ह रेअरमध्ये जायला पाहिजे किंवा रेअरमधून डेन्सरमध्ये यायला पाहिजे, तर मग तुमचं रिफ्लेक्शन तिथे पॉसिबल आहे वेव्ज. ओके, मीडियम चेंज झाल्याशिवाय रिफ्लेक्शन किंवा रिफ्लेक्शन होणार. सो लॉन्जिट्युडिनल वेव्ह असेल. लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय, तुमची जी डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन असेल त्यालाच पॅरलल तुमचं काय असेल, या पार्टिकल्सचं, त्या मीडियमच्या पार्टिकल्सचं व्हायब्रेशन असतं. ओके, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन आणि व्हायब्रेशन ऑफ पार्टिकल्स हे काय असतं, एकमेकांना पॅरलल असतं. सेम डायरेक्शनला व्हायब्रेशन होतं, टू अँड फ्रो मोशन असते. ओके, आणि डायरेक्शन पण काय असते, डायरेक्शन आणि व्हायब्रेशन सेम डायरेक्शनला होत असतं. येस, आता समजा आपण एक फर्स्ट कंडिशन घेऊया, तुमची वेव्ह रेअरर मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जाते. रेअरर मीडियम, डेन्सर मीडियम म्हणजे काय, आता एक वॉल घेऊया आपण. लॉन्जिट्युडिनल वेव्ह कोणती असते, तर साऊंड वेव्ह. साऊंड वेव्ह इज द लॉन्जिट्युडिनल वेव्ह. सो जेव्हा साऊंड आपल्या एखाद्या वॉलवर आदळतो, ओके, वॉलवर जर साऊंड जर आपटला तर मग काय होतं, तो रिफ्लेक्ट होतोय, पार्शियली रिफ्रॅक्ट होऊ शकतो पण रिफ्लेक्ट होतोय. ओके, सो कसा रिफ्लेक्ट होईल, सो वॉल तुमचा आहे डेन्सर मीडियम आणि येस, आता एअर मीडियममधून काय जातंय, वॉल म्हणजे डेन्सर मीडियम, इकडे एअर आहे. सो एअर इज द रेअर मीडियम, रेअरर मीडियम. ठीक आहे, सो काय असणार आहे, तर असे लेयर्स असणार आहेत, पार्टिकल्स असणार आहेत. ओके, तुमच्या एअरच्या मीडियममध्ये जे काही मॉलिक्युल्स वगैरे असतील एअरमध्ये ते, जर समजा इथे तुमचं साऊंड किंवा सोर्स आहे. ओके, सो सोर्स असल्यामुळे काय होईल, हे जे तुमचे पार्टिकल्स आहेत किंवा लेयर्स आहेत, तर काय होतील, या सोर्सच्या एनर्जीमुळे, इंटेन्सिटीमुळे तिथे कंप्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन होतात आपल्याला. सो आपण म्हणूया की कंप्रेशन हे असे तुमच्या वॉलच्या जवळ तुमचे कंप्रेशन आहे. ओके, वॉलवर कंप्रेशन काय होतं, इन्सिडेंट होतं. सो दिस इज द इन्सिडेंट वेव्ह. आणि इकडे काय, ऑब्व्हियसली रेअर फ्रॅक्शन कंप्रेशन असे होत राहतील या साऊंडच्या एनर्जीमुळे. ओके, पार्टिकल्स काय होतील, एक तर कंप्रेस होतील, एक तर लांब जातील किंवा रेअर फ्रॅक्शन होईल, सो व्हायब्रेशन्समुळे. नाव आता काय होतं, वॉलवर तुमचं कंप्रेशन पडलंय. आता वॉल काय रिजिड आहे. ओके, सेम ॲज अर्लियर एक्झाम्पल. आता कंप्रेशन जर इथे तुमच्या वॉलवर पडलं म्हणजे हे इथे रेअरर मीडियम आहे, रेअरर मीडियममधले जे पार्टिकल्स आहेत त्याची जी एनर्जी आहे ती ह्या डेन्सर मीडियममधल्या पार्टिकल्सपेक्षा ऑब्व्हियसली कमी असणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे कंप्रेशन वॉलवर पडतं आहे, ओके, इन्सिडेंट होतं आहे, तर ह्या वॉलमधल्या पार्टिकल्सवर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. ओके, ते काही कंप्रेस होणार नाही किंवा रेअर फ्रॅक्शन होणार नाही, पण काय होईल तर ते इक्वल बट अपोजिट रिॲक्शन तिथे करतील. समजा आपण म्हणूया की ही तुमची रिफ्लेक्टेड आहे, रिफ्लेक्टेड वेव्ह. ओके, वॉल आहे. येस, आता हे कंप्रेशन सगळे काय गेलेत, वॉलवर गेले, तर इथे रेअर फ्रॅक्शन तुमचं तयार झालं. ओके, आणि समजा हे एअरचे सगळे किंवा पार्टिकल्सचे असे लेअर्स आहेत, तर काय होईल, आता हे जे रेअर फ्रॅक्शन आहे, कंप्रेशन पुढे गेल्यानंतर रेअर फ्रॅक्शन इथे जवळ जाईल ना वॉलच्या, तर ह्या रेअर फ्रॅक्शनमध्ये जे पार्टिकल्स आहेत ते काय असतात, कम्पॅरेटिव्हली लांब अंतरावर असतात किंवा त्यांच्यामधलं स्पेसिंग जास्त असतं. बट ही जी वॉल आहे ती इक्वल आणि अपोजिट काय करेल, या कंप्रेशनवर रिॲक्शन करेल अकॉर्डिंग टू न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे रेअर फ्रॅक्शन इकडे जवळ गेलेले आहेत, ओके, हे जे पार्टिकल्स आहेत ते पुन्हा कंप्रेस होतील, त्याच्यामुळे इथे जवळ तुमच्या काय फॉर्म होते, तर कंप्रेशन फॉर्म होते. येस, कशामुळे, इक्वल बट अपोजिट फोर्समुळे. आणि इथे ऑब्व्हियसली काय होईल, रेअर फ्रॅक्शन फॉर्म होईल. सो दिस इज युअर रिफ्लेक्टेड वेव्ह. त्याची डायरेक्शन अशी असणार आहे बॅक, आणि ही डायरेक्शन कशी असणार आहे, तर इन्सिडेंट वेव्ह. ठीक आहे, सो काय होते, कंप्रेशन ॲज अ रिफ्लेक्टेड बॅक ॲज अ कंप्रेशन अँड रेअर फ्रॅक्शन रिफ्लेक्टेड बॅक ॲज अ रेअर फ्रॅक्शन. म्हणजे सेम वेव्ह तुम्हाला रिफ्लेक्टेड वेव्ह आणि इन्सिडेंट वेव्ह काय मिळाली, सेम मिळाली. ओके, म्हणून इथे फेज डिफरन्स मिळतोय का,
तर नाही, त्याच्यामुळे इथे काय असणार आहे, फेज डिफरन्स किती असणार आहे, 0 असणार, 0 डिग्री और 0 डिग्री. ओके, सो युअर वेव्ह इज प्रोपॅगेटिंग फ्रॉम रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम. त्या डेन्सर मीडियममध्ये जर इन्सिडंट होत असेल तर मग रिफ्लेक्टेड वेव्ह काय मिळते आपल्याला, ॲज इट इज मिळते. कंप्रेशन जर असेल तर कंप्रेशनच रिफ्लेक्ट होते, रेअर फ्रॅक्शन जर जवळ असेल तर रेअर फ्रॅक्शनच पुन्हा रिफ्लेक्ट होईल. ओके, या उलट जर आपण उलटं घेतलं की तुमची जी वेव्ह प्रोपॅगेट होते तुमच्या डेन्सर मीडियम पासून रेअरर मीडियम कडे. ओके, सो डेन्सर मीडियम मधून वेव्ह प्रोपॅगेट होते. इकडे डेन्सर मीडियम आहे आणि इकडे रेअरर मीडियम. ओके, म्हणजे इकडे इंटेन्सिटी इकडे तुमची डेन्सिटी काय जास्त आहे कम्पॅरेटिव्हली राईट साईडची. ठीक आहे, सो आता इथे रेअर फ्रॅक्शन कम्प्रेशन, रेअर फ्रॅक्शन कम्प्रेशन, रेअर फ्रॅक्शन कम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन अशी ही वेव्स काय होईल पुढे प्रोपॅगेट होईल. So this is your incident. Okay, this is longitudinal incident wave. Now, आता हा मीडियम इकडे काय, रेअरर मीडियम, इकडे डेन्सर मीडियम आहे. सो ही इकडची जी एनर्जी असणार आहे डेन्सर मीडियमच्या पार्टिकल्सची ती कम्पॅरेटिव्हली रेअरर मीडियमच्या पार्टिकल्सपेक्षा काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो इकडची एनर्जी जास्त आहे, इकडची एनर्जी कमी आहे. सो आता इथे रेअर फ्रॅक्शन जे आले, ओके, सो डेन्सर रेअरर मीडियम मधले जे पार्टिकल्स आहेत ते पण काय होतील, ह्याच्यामुळे व्हायब्रेट होतील, कारण या एनर्जीमुळे ते व्हायब्रेट होतील. येस, सो इकडे तुमचं होतंय तेव्हा काय होते, हे डेन्सर रेअरर मीडियमचे जे पार्टिकल्स आहेत ते काय होणार, पुश होणार, कारण ह्याची डेन्सिटी कमी आहे कम्पॅरेटिव्हली देट इन्सिडंट वेव्ह, म्हणजे इकडची एनर्जी पण जास्त आहे, इकडची एनर्जी कमी आहे. सो त्याच्यामुळे काय होईल, इकडचे हे जे मीडियमचे पार्टिकल्स आहेत ते असे कंप्रेस होतील. सो कंप्रेस झाल्यामुळे हे जे जवळचे पार्टिकल्स आहेत ते कंप्रेस होऊन ती वेव्ह ऑब्व्हियसली पुढे जाईल, बट इथे काय होईल, कंप्रेशन फॉर्म होईल. ओके, आणि रेअर फ्रॅक्शन त्याच्या बिहाइंडला रेअर फ्रॅक्शन असं फॉर्म. सो रेअर फ्रॅक्शन कम्प्रेशन, रेअर फ्रॅक्शन कम्प्रेशन असं इथे फॉर्म होईल. सो तुमची रिफ्लेक्टेड वेव्ह काय मिळते बघा, रेअर फ्रॅक्शन जस्ट रेअरर मीडियमच्या जवळ आलंय, बट तिथे काय होतं, ते पार्टिकल त्याच्यामुळे बेंड होतात किंवा ते कंप्रेस होतात. ओके, कंप्रेस झाल्यामुळे काय होते, तिथे कंप्रेशन फॉर्म होते आणि त्याच्या जस्ट बिहाइंडला तुमचं रेअर फ्रॅक्शन फॉर्म होते, पुन्हा कंप्रेशन, रेअर फ्रॅक्शन, कंप्रेशन, रेअर फ्रॅक्शन. सो रिफ्लेक्टेड वेव्ह जी लॉन्जिट्युडिनल वेव्ह मिळते तुम्हाला, त्याचं फेज डिफरन्स किती असणार आहे, पाय रेडियन. येस, पाय रेडियन एवढा तुम्हाला फेज डिफरन्स मिळतो. सो रेअरर मीडियमकडून डेन्सर मीडियमकडे जाताना तुम्हाला फेज डिफरन्स 0 मिळतोय, बट डेन्सर मीडियमकडून रेअरर मीडियमवरून तुमची वेव्ह जर रिफ्लेक्ट होत असेल तर फेज डिफरन्स किती मिळतोय, पाय रेडियन इन लॉन्जिट्युडिनल वेव्ह, रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडिनल वेव्ह. ठीक आहे, सो रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह आपण बघितलं. आता नेक्स्ट टाइम आपल्याला हे रिफ्लेक्शन वगैरे आपण का बघतोय, कारण आपल्याला सुपर पोझिशन बघायचं आहे. आपलं मेन एम काय, सुपर पोझिशन, आपल्याला दोन वेव्हचं बघायचं. सो समजा दोन वेव्ह जर सुपर इम्पोज होत असतील, एकमेकांमध्ये मिक्स होत असतील, तर मग जर मीडियम चेंज होत असेल तर मग त्यांची कधी वेव्ह काय होईल, रिफ्लेक्ट पण होऊ शकते. ओके, सो सुपर इम्पोज झाल्यानंतर रिझल्टंट वेव्ह आपल्याला काय मिळते ते आपल्याला बघायचं. ठीक आहे, सो नेक्स्ट टाइम आपण सुपरपोजिशन ऑफ टू वेव्स हे बघू.